सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। नगरसेवकांना किती निधी द्यायचा यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नेहमीच तूतू मैमे सुरू असते। महायुती सरकारमध्ये सत्ताधारी पक्षांमध्येच निधी वाटपावरून धुसफूस सुरू आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचा वर्चस्व असल्याने तेथे भाजपच्या नगरसेवकांना सर्वाधिक निधी दिला जातो। याचेच उट्टे काढत ठाणे महानगरपालिकेमध्ये मंजूर कामांसाठी केवळ 10%च निधी मिळाल्याची आगपाखड भाजपने केली आहे। यावरून ज्याच्या हाती सत्ता त्याची मनमानी असाच काहीसा प्रकार असल्याचा आरोप महायुतीत सत्तेचं लोणी खाणाऱ्या दोन्ही पक्षांनी परस्पर विरोधी केलेला आहे। सविस्तर पाहूयात। निधी वाटपावरून महायुतीतील मित्रपक्षांमध्ये तूतूमयमय। शिंदे सेनेच्या नगरसेवकांना 154 कोटी तर भाजपला केवळ 3 कोटी। मुंबईत शिवसेनेची तर ठाण्यात भाजपची आगपाखड। मुंबई महापालिकेच्या सर्वपक्षीय गटनेते व नगरसेवकांना वाढीव निधी उपलब्ध करताना कोटीच्या कोटी उड्डाणे उडाली होती। त्याचेच उट्टे शिवसेनेने ठाणे महापालिकेत काढल्याने महायुतीतील दोन्ही मित्रपक्षात सध्या बेबनाव सुरू झालाय। मुंबई पालिकेत ठराविक नगरसेवकांनाच कोट्यावधींचा निधी दिल्यावरून वाद सुरू असताना ठाण्यात सत्तेत असून 3 महासभेत मंजूर कामांमध्ये केवळ 10%च निधी मिळाल्याची आगपाखड भाजपने केली। शिंदे सेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागासाठी 154.30 कोटींचा निधी मंजूर केला। तसेच विरोधी बाकांवरील दोन्ही राष्ट्रवादीसह MIMलाही चांगला निधी दिल्याचा दावा भाजपचा आहे, परंतु शिंदे सेनेने आरोप फेटाळला। या निधी वाटपाची आकडेवारी भाजपने समोर आणली। नुकत्याच झालेल्या महासभेतही 432 कोटींचे विषय मंजूर केल्याचा दावा भाजपचा आहे। यात 70% प्रस्ताव हे शिंदे सेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागातील असून केवळ 30 ते 32 कोटी कामे विरोधी पक्षनेत्याच्या प्रभागासाठी मंजूर केल्याचा आरोपही भाजपचा आहे। भाजपच्या 5 प्रभागांसाठी केवळ 3.5 कोटींच्या निधीचा प्रस्ताव मंजूर केला। यावरून भाजपच्या नगरसेवकांनी वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा सूर आवळलाय। ठाण्यातील निधीचे वाटप शिवसेनेच्या नगरसेवकांना सरासरी 15 ते 3 कोटींचे निधी वाटप। शिवसेनेच्या सर्व प्रभागांना भरभरून निधीचं वाटप। भाजप नगरसेवकांना केवळ 1.5 कोटी ते 42 लाख रुपये। विरोधी पक्षनेत्याला केवळ 1.5 कोटींचा निधी। मुंबई महापालिकेच्या सर्वपक्षीय गटनेते आणि नगरसेवकांना वाढीव निधी उपलब्ध करताना कोटीच्या कोटी उड्डाणे घडली होती। प्रभागातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी यात भाजपने महापौर आणि पालिकेतील सभागृह नेत्यांना भरभरून निधी दिला होता। गणेश खंडकर यांना 15 कोटींचा निधी दिला होता। अन्य पक्षातून आलेल्या नगरसेवकांना 10 कोटींचा वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात आला होता। मुंबईत निधीचे वाटप मुंबईच्या अर्थसंकल्पात स्थायीसाठी 800 कोटींचा वाढीव निधी। प्रत्येक सत्ताधारी नगरसेवकांना किमान 2.25 कोटींचा निधी उपलब्ध। महापौर आणि सभागृह नेत्यांना भरभरून निधीचे वाटप। घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघात एकूण 42 कोटींचा निधी। महापौर रितू तावडे घाटकोपरमधील नगरसेविका असल्याने झुकते माप। महापौर विकास निधीतील 200 कोटींपैकी भाजप नगरसेवकांना 145.5 कोटी। महापालिकेत पक्षाचा झेंडा पाहून होणारे निधीचे वाटप हा अत्यंत चुकीचा पायंडा असल्याचे मत नेत्यांनी व्यक्त केले। मात्र हे आरोप आता परस्पर विरोधी होऊ लागले। मुंबई महापालिकेत जे घडलंय बरोबर त्या विरुद्ध ठाण्यात घडलंय। मुंबईत सर्वाधिक लाभार्थी भाजप आहेत तर ठाण्यात शिवसेना। त्यामुळे वरिष्ठांनी याबाबत मत व्यक्त करताना यात फारसे काही मोठे आणि महत्त्वाचे नसल्याचं सांगितले। मतदारसंघावर पक्षाचा झेंडा वरचढ असावा यासाठी चाललेली ही कसरत मतदारांवर अन्यायकारक ठरणार आहे। एखाद्या मतदारसंघात विरोधी पक्षाचा नगरसेवक असला तर तेथे विकासाची कामे होणारच नाहीत असाच रडीचा डाव आता सत्ता संघर्षात सुरू झालाय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।